संविधानाने आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार तर दिलाय, पण राजकारण्यांनी जो प्रश्न विचारतो त्याला विरोधक म्हणून घोषित केलंय. आपण ज्यावेळेस विचारतो महागाई, बेरोजगारी, त्यावेळेस आपल्याला उत्तर येतं की तुम्ही देशाचा विचार करत नाही, देशभक्त बना, राष्ट्रप्रथम. याचा अर्थ असा आहे की प्रश्न विचारणारा यांना धोकादायक वाटतो आणि यांच्या घोषणा देणारा देशामध्ये सर्वात सुरक्षित नागरिक मानला जातो. विचार करणारा नागरिक हा संशयास्पद वाटतो, देशद्रोही वाटतो आणि यांच्या भाषणावरती टाळ्या वाजवणारा नागरिक हा देशभक्त ठरतो. ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपल्या भीतीचा, बेफिक्रीचा आणि शांत बसण्याचा परिणाम आहे. म्हणून आपल्याला आणखी नेत्याची गरज नाहीये किंवा नेत्यांची कमतरता सुद्धा नाहीये. आपल्याला आणखी भक्त नकोयत. आपल्याला हवा आहे विचार करणारा नागरिक, प्रश्न विचारणारा नागरिक आणि तर्कशुद्ध पद्धतीने सायंटिफिक अप्रोच असणारा नागरिक. कारण ज्या दिवशी आपण प्रश्न विचारणं थांबवतो त्या दिवशी लोकशाही संपते आणि पाखंडी लोकांचा उदो उदो होतो.